जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणी 25 लाख रुपये आर्थिक मदतीची मागणी। अस्वल, वाघ, हत्ती इतर वन्य प्राण्याप्रमाणे 25 लाख रुपये द्यावे। आमदार राजेश बकाणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विदर्भ सर्पमित्र मंडळाच्या वतीने मागणी। वर्धा जिल्ह्यात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणी आर्थिक मदतीची मागणी जोर धरत आहे। सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करत निवेदन देण्यात आलेले आहे। देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांना विदर्भ सर्पमित्र मंडळाच्या वतीने सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांनी हे निवेदन दिले। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाघ, बिबट, अस्वल यासारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते। मात्र त्याच कायद्यात समाविष्ट असलेल्या विषारी सापांच्या दंशाने मृत्यू झाल्यास मदत मिळत नसल्याने हा दुजाभाव असल्याचा आरोप करण्यात आला। हा विषय विधानसभेत मांडून गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय मिळवून द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विदर्भ सर्पमित्र मंडळाच्या वतीने सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास तसेच पाळीव प्राण्यांच्या मृत्यूसाठी ही आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान या मागणीसाठी पुढील काळात कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांनी दिलाय। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।